मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये राखीमुळे लागले खूप मोठे भांडण. तन्वी आणि रुचितामध्ये राखीमुळे लागले खूप मोठे भांडण. कारण की नाही तन्वीपाशी जाऊन राखी म्हणते, की "तुला रुचिता असं-असं म्हणू लागले." तर तन्वी ऐकताच जाऊन रुचितापाशी सरळ जाऊन की नाही म्हणते, "तू मला असं काय म्हणू शकतेस? मी तुला काय तुझ्या बारेस तसं म्हणलो का?" असं इथं तन्वी म्हणते. तर बाई तर रुचिता म्हणते, "तू काय ऐकलीस का कानानं? तू न ऐकता माझ्यापाशी येऊन काय भांडणं करालीस?" असं तर रुचिता म्हणते. तर मित्रांनो, कुठं ना कुठे या दोघांमध्ये खूप मोठा कल्ला झालेला आहे. कारण की नाही राखीला घरामध्ये बोर होऊ लागले म्हणून राखी जाणबुजून तन्वीपाशी जाऊन की नाही, "इथं तुला रुचितानं असं-असं म्हणले" म्हणून जाऊन तन्वीला सांगले. तर तन्वी डायरेक्ट जाऊन रुचितापाशी डायरेक्ट इथं भांडणं करायला लागली. तर मित्रांनो, कुठं ना कुठं राखी की नाही त्याच्या मास्टर प्लॅनमध्ये की नाही सक्सेस झालेली आहे. कारण की नाही राखीमुळं घरामध्ये खूप मोठे भांडण लागलेले आहे. म्हणजे खूप मोठा कल्ला झालेला आहे. तर मित्रांनो, हे आता मिसअंडरस्टँडिंग संपल्यानंतर की नाही तन्वी बिग बॉसला रिक्वेस्ट करते, "बिग बॉस, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे." तर इथं बिग बॉस त्याला की नाही तसे की रूममध्ये बोलवते, सिक्रेट रूममध्ये बोलवते. तर तन्वी सांगते, की "बिग बॉस, राखीला घराच्या बाहेर काढून टाका, नाहीतर मला तर काढा." तर इथं बिग बॉस म्हणतात, की "नाही, हे शो की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करून आलेला आहे. तुम्ही नियम वाचले असन." तर इथं तन्वी म्हणते, की "हो बिग बॉस, मात्र की नाही राखीनं जाणबुजून लोकांची इथं भांडणं लावून टाकाली." असं की नाही तन्वी बिग बॉसला सांगते. तर मित्रांनो, बिग बॉस म्हणते, की "मी काही करू शकत नाही. पब्लिकवर डिपेंड आहे." तर मित्रांनो, कुठं ना कुठं आता राखीमुळं घरामध्ये तर खूप भांडण लागलेत. तुमचं काय मत आहे? तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.